ताई तुझं नाव सांग. मी रंजना सामग आहे. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला आता 35 वर्ष झाली. 35 वर्ष. माहेर कुठलं? माझं माहेर इथलं औरंगाबादचंच आहे. आणि सासर? सासरसुद्धा इथलंच आहे माझं. वा. आणि भाऊजी काय करतात? ते कलेक्टर ऑफिसला आहेत. अरे वा, व्हेरी गुड. काय माहेरबद्दल सांगशील तू? माहेर म्हटलं ना की प्रत्येकाच्या याच्यामध्ये घरामध्ये आई खूप मोठा रोल आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप कौतुकास्पद आहे की आम्हाला आमच्या वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे. माझी आई ॲक्सिडेंटमध्ये वेडी झालेली आहे आणि तिचं सगळं संगोपन आम्ही केलेलं आहोत. आई आमचं करते, पण आम्ही सगळ्या बहीण भावंडांनी आमच्या आईचं सगळं केलेलं आहे. पण माझ्या वडिलांनी सायकलवर सगळा जॉब करून आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि मला खूप कौतुकास्पद आहे की एक पुरुषसुद्धा एवढं सगळं मुलांचं सगळं शाळा पूर्ण हे करून आम्हाला मोठं केलेलं आहे आणि आम्हाला जॉबलासुद्धा लावलं आहे. मी जवळजवळ 35 वर्ष जशी माझं 10वी झालं आहे तसं मी जॉब करते आणि आता माझं सगळे बाकीचं पण मी ॲक्टिव्हिटीज खूप आहे. ही सगळी कला माझ्या वडिलांकडून मी घेतलेली. मला खूप अभिमान वाटतो की एक पुरुषसुद्धा आपल्या लेकरांना खूप छान घडू शकतो. माझ्या आईला काही कळत नव्हतं, पण आज माझ्यासमोर एक कॉमेडी कलाकार आहेत म्हणून मी एक वाक्य सांगेल की माझ्या आईला त्या साडीला फॉल हा शब्द येत नव्हता किंवा आम्ही साड्या आणल्या ना ती माझ्या भावाला म्हणायची याला वॉल लावून आण रे, याला वॉल लावून आण. आम्ही खूप हसायचो. माझ्या आईची ती एक आठवण आहे. बाबांबद्दल काय एखादा प्रसंग किंवा तू सांगशील? माझ्या बाबांनी खूप कष्ट केले. माझ्या वडिलांनी अर्धी डॉक्टरी सोडून दिलेली होती आणि खरं एक पुरुष कसा असावा की त्यांनी आम्हाला इतकं घडवलं की आम्हाला स्वयंपाक करायलासुद्धा आमच्या वडिलांनी शिकवलेलं आहे. मला खूप अभिमान आहे माझ्या वडिलांचा. एक राम कसा असावा असे माझे वडील होते. मी एवढंच सांगेल की रामाची भूमिका माझ्या वडिलांनी केली आहे. आई एवढी वेडी असून पण पूर्ण त्यांनी सांभाळले. सगळे आमचे नातेवाईक लोक म्हणायचे की हिला सोडून दे. आम्हाला कळायचं नाही. आम्हाला म्हणायचे, मी म्हणायचे का म्हणायची माझ्या आईला सोडून दे, दुसरं लग्न कर. पण माझ्या वडिलांनी कधी माझ्या आईला सोडलं नाही. म्हणजे खरंच माझे राम आहे. राम म्हणावं लागेल माझ्या वडिलांना की एवढं सगळं त्यांनी गाडा बिना पैशाचा त्यांनी चालवला आणि आम्हाला कुठे पण असं कमी भासू दिली नाही कोणत्या गोष्टीची. आम्ही 4 भावंडं आहोत. 4ही भावंडांना मोठं केलेलं आहे. आज माझे आई वडील दोघं पण नाही आहे आणि मला खूप छान वाटतं की ह्या कष्टातून आईची भावची म्हणजे ह्या सगळ्यांना बघितलं की मला खूप छान वाटतं. कोणी मला गोडभर चहा दिला ना मी म्हणते नाही ही आई आहे. आम्हाला आईचा रोलच नाही माहिती. आम्ही जेव्हा शाळा सुटली जेवायला यायचो ना तेव्हा आम्हाला खायला काहीच नसायचं कधीच, पण आमचं घर आज भरून गेलं आहे सगळं. माझा भाऊसुद्धा आज गव्हर्मेंट जॉबला आहे. माझी बहीणसुद्धा. आम्ही सगळेजण कंपनीतच काम करतो. तुमचं वडिलांचा अभिमान आहे की असे वडील तुम्हाला लाभले आणि खरंच खूप कौतुकास्पद आहे. खूप खूप त्यांना मानाचा मुजरा. आणि खूप छान वाटलं ताई तू इतकं छान इतकं अगदी मनापासून बोलते.